शुभविवाह या मालिकेच्या 18 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता स्वप्नात नाही तर सत्यात भूमीने आकाश समोर आपल्या बाळाला कसा घरातील लोकांच्या पासूनच या सगळ्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे। एक नाही दोन नाही तब्बल 3 वेळा भूमीवरती हल्ला झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये आकाश सुद्धा आता कसा सावध झालाय हे सगळं आपल्याला या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार। 18 ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे भूमी मोबाईलवरती काहीतरी सर्च करत असते। त्यावरती आकाश म्हणतो काय करतेस भूमी? यावरती भूमी म्हणते काही नाही, म्हणजे आता प्रेग्नन्सीमध्ये काय खावं काय खाऊ नये हे सगळं ना मी सर्च करत होते। यावरती आकाश म्हणतो अगं हे सर्च करायची तुला काय गरज आहे? आजी आहे आत्या आहे त्या दोघी जणी या सगळ्यामध्ये तुला मदत करतील ना, आणि मी सुद्धा आहेच की। यावरती भूमी म्हणते तू आणि तू काय माझी मदत करणार? यावरती आकाश म्हणतो तुला काय वाटलं मी पण या सगळ्यामध्ये सर्चिंग करत होतो माहिती आहे का तुला? भूमी सांगते काहीही नको हा, उगाचच खोटं खोटं काहीही मला बोलायला तू येऊ नकोस। कसलं सर्चिंग? तू काय सर्चिंग करत होतास? असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे भूमी सांगते बोल काय तू बघत होतास बरं? यावरती आकाश म्हणतो मी तुला सांगतो ना, प्रेग्नन्सीमध्ये ज्या वेळेला प्रेग्नन्सी कन्फर्म होते त्यावेळेला 0.4 mm फॉलिक ॲसिडच्या गोळ्या दिल्या जातात आणि विटॅमिन्स आणि या सुद्धा गोळ्या चालू केल्या जातात। पण म्हणून या सगळ्या गोळ्या जरी चालू करण्यासाठी इकडे सांगितलेलं असलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये या गोळ्या चालू करत असताना आपल्याला कोणत्याही सल्ल्याशिवाय गोळ्या घेणं हे योग्य नाहीये हे सुद्धा तेवढंच समजायला पाहिजे। आणि त्यासाठी ज्या वेळेला आपल्याला समजतं त्यावेळेला आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे। असं म्हटल्यावरती भूमी म्हणते सिरियसली तू तर सगळ्या गोष्टी अगदी पडताळून पाहत आहेस, म्हणजे तू नक्कीच या सगळ्यामध्ये सर्चिंग केलेलं आहेस ही गोष्ट मात्र खरी। असं म्हणत आता भूमी आणि आकाश हे दोघं जण एकमेकांशी गप्पा मारत असताना इकडे आता आकाश म्हणत असतो इतकी काळजी तर मला घ्यायलाच पाहिजे। भूमी म्हणते नको ना, इतकी सगळी काळजी घ्यायची काही गरज नाहीये, कारण या सगळ्यामध्ये थोडंसं इम्परफेक्शन असणं पण गरजेचं आहे। सगळंच काही गोड गोड असून चालत नसतं। यावरती आकाश म्हणतो असं कसं? मी तुझी नाही तर बाळाची काळजी घेतोय, म्हणजे माझ्या आई वडिलांचा सहवास फार काळ मला लाभलं नाही, त्यांचं प्रेम मला जिथपर्यंत मिळायला हवे तिथपर्यंत मिळालं नाही, पण मी माझ्या बाळाला मात्र आता प्रेम देणार आहे। यावरती भूमी म्हणते नको ना त्या कटू आठवणी काढूस आकाश, आणि या सगळ्यामध्ये तू तुझ्या बाळाला भरपूर प्रेम देशील याची मला पूर्णपणे खात्री आहे। पण आता तुला ऑफिसला जायला पाहिजे, कारण तुला ऑफिसच्या सुद्धा जबाबदाऱ्या घ्यायला पाहिजेत ना। यावरती मग मात्र आकाश म्हणतो हो मी ऑफिसला जाणार आहे, पण तू स्वतःची काळजी घे, खाऊन घेत जा, वेळेवरती दूध घेत जा, औषधं घेत जा, संध्याकाळी मी आलो की आपण क्लिनिकला जाऊया, आता तू दोघांची काळजी घे। यावरती भूमी म्हणते आकाश काय चाललंय तुझं? म्हणजे थट्टा मस्करीमध्ये आपण आता बोललो ना की 2 मुलं होतील म्हणून, पण तू तेवढंच घेऊन बसलास? यावरती आकाश म्हणतो तर कारण तुझ्या पोटी माझे आई वडील दोघं जण जन्माला येणार आहेत असं तू म्हटलेस ना, त्यामुळे मला 100% खात्री आहे की माझे आई वडील दोघं जण जन्माला येणार। असं म्हणत या दोघांचं जे बोलणं चालू असतं तोपर्यंत तिकडे आता अथर्व गडबडीत येतो आणि अथर्वचा घाबरलेला चेहरा पाहिल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश म्हणतो काय रे अथर्व काय झालं? यावरती अथर्व म्हणतो मला इथे हे सांगता येणार नाहीये, तू आत्ताच्या आत्ता इथून चल बरं। यावरती मग मात्र आता इकडे आकाश म्हणतो काय झालंय तरी काय? तू मला सांगू शकशील का काय झालंय ते? यावरती इकडे आता अथर्व म्हणतो नाही मी सांगू शकत नाहीये, तर तूच इकडे ये, तूच माझ्यासोबत चल आणि तूच मला सांग या सगळ्यामध्ये खाली काय चाललंय ते। असं म्हटल्यावरती आता आकाशला कळतच नाही की नक्की ह्याचं चाललंय तरी काय आणि हा कशाबद्दल बोलतोय। मग आता अथर्व सोबत आकाश ज्या वेळेला खाली येतो त्यावेळेला पाहतो तर काय या सगळ्यामध्ये खाली खूप धूर पसरलेला असतो। तिकडे आता गुरुजींचे शिष्य आलेले असतात आणि त्या शिष्यांनी खूप मोठा यज्ञ वगैरे मांडलेला असतो। हे सगळं काय चाललंय आकाशला काहीच कळत नसतं। तो आजीला म्हणत असतो आजी
काय आहे हे सगळं? म्हणजे आता हा सगळा तामझाम कशासाठी, हे सगळं कशासाठी चाललेलं आहे? यावरती मग मात्र आजी म्हणते, थांब आकाश, मला सुद्धा या सगळ्यामध्ये खरंच काही माहिती नाहीये. हे सगळं काय चाललंय, कशामुळे चाललंय, या गोष्टी मला सुद्धा खरंच माहीत नाहीयेत. आपण शांत बसूया. गुरुजींचे शिष्य आलेले आहेत, त्यांना जे काही करायचं ते करू द्या. मग गुरुजींच्या शिष्याने बंगल्याच्या चारी बाजूला कसलं तरी राख टाकलेली असते. त्यानंतर तिकडे आता खूप मोठा यज्ञ मांडलेला असतो, सगळीकडे धूर केलेला असतो. आता हे सगळं चालू असताना गुरुजींना हे सगळं करताना बघून आजी म्हणते, काय झालंय, तुम्ही काही बोलतच नाहीयात? यावरती रागिणी म्हणते, हो, तुम्ही आल्यापासून फक्त आणि फक्त गप्प बसत आहात. आम्हाला सुद्धा कळू दे की नक्की काय झालंय ते. यावरती आता इकडे लगेचच ते गुरुजी सांगायला लागतात, कसे आहेत ना, म्हणजे आमचे गुरुजी आहेत ते बाहेर गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही त्या घराचे कुलगुरू आहेत, त्यांच्यावरती तुमच्या घराची सगळी जबाबदारी आहे आणि त्यामुळे ही जबाबदारी तुमच्यावरती असल्यामुळे त्यांनी मला इकडे पाठवलेलं आहे. कारण त्यांचे बाहेर विधी चालू असल्यामुळे ते बाहेर गेलेले आहेत आणि ते बाहेर गेल्यामुळे या घराची, महाजन कुटुंबाची सगळी जबाबदारी माझ्यावरती सोपवून ते बाहेर गेलेत. म्हणून त्यांनी मला सांगितलंय की आकाश आणि भूमी यांच्यासाठी हा यज्ञ आवश्यक आहे. भूमी म्हणते, माझ्यासाठी? यावरती ते म्हणतात, हो, तुम्ही प्रेग्नेंट आहात ना, या घरामध्ये एक नवीन बाळ येणार आहे ना, त्यासाठी तुमच्या बाळाला सावधान किंवा तुम्हाला सावधान करण्यासाठी मी इकडे आलोय. आता भूमी घाबरते आणि भूमी म्हणते, गुरुजी तुम्हाला कसं समजलं? यावरती गुरुजी म्हणतात, मला न आमच्या गुरूंनी सांगितलं. ते या घरचे कुलगुरू आहेत. या घरामध्ये काय गोष्टी घडतात किंवा काय घडामोडी घडतात या सगळ्याची त्यांना जाणीव असते आणि त्यासाठी त्यांनी या सगळ्यामध्ये मला पाठवलंय. पण त्यांनी सांगितले की तुमच्या बाळाला धोका आहे आणि तो धोका टळावा यासाठी त्यांनी यज्ञ करायला सांगितलेत आणि या बंगल्याच्या भोवती सुरक्षा कवच करायला सांगितले आणि त्यासाठी मी आलो आहे. असं म्हटल्यावर ती भूमी थोडीशी घाबरते आणि भूमी म्हणते, कसं शक्य आहे हे सगळं? आजी म्हणते, पण या सगळ्यामध्ये गुरुजी आम्हाला काहीच नाही बोलले. असं म्हटल्यावर ती आता मात्र शिष्य सांगायला लागतो, गुरुजींनी मला फोन केला होता आणि मला फोन करून गुरुजींनी हे सगळं सांगितलेलं आहे. आता मला गुरुजींची आज्ञा पाळावी लागेल. असं म्हणत तो आता इकडे भूमीच्या हातावरती कसला धागा दोरा बांधायला लागतो, आजूबाजूला काहीतरी राख पसरायला लागतो, इकडे तिकडे असं काही काही करायला लागतो आणि काही तंत्रमंत्र बोलून तिकडून निघून जातो. या सगळ्यामुळे होती गोष्ट अशी की भूमी घाबरते आणि हाच रागिणीचा डाव असतो. भूमी घाबरायलाच पाहिजे आणि त्याचमुळे ती चुका करेल, हाच तिचा डाव असतो आणि त्यानंतर भूमी घाबरते सुद्धा. भूमी म्हणते, आकाश काय बोलले हे गुरुजी? मला या सगळ्यामध्ये खूप भीती वाटत आहे. यावरती आकाश म्हणतो, भूमी तू या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचं घाबरेघुबरी होऊ नकोस. हे बघ, एक लक्षात ठेव, गुरुजी आहेत ना आणि या सगळ्यामध्ये आपल्या बरोबर आई योगेश्वरी सुद्धा आहे. आई योगेश्वरीची साथ आपल्या सोबत आहे. आपल्या बाळाला 2-2 आईंचे कवच लाभलेले आहेत. एक म्हणजे तू तर आहेसच आपल्या बाळाची योग्य रीतीने काळजी घेण्यासाठी आणि दुसरं म्हणजे आपली आई योगेश्वरी. आई योगेश्वरी या सगळ्यामध्ये आता आपल्या बाळाची रक्षा करणार आहे आणि त्यातच गुरुजी म्हटलेत ना, गुरुजी जर का म्हटलेत की काहीही होणार नाहीये तर तू कशाला काळजी करतेस? असं म्हटल्यावर ते भूमीला रागिणीचं आदल्या दिवशीची गोष्ट आठवते. आदल्या दिवशी ज्या वेळेला इकडे आता रागिणी भूमीच्या मागावरती आलेली असते, तिने भूमीला मारण्याचा म्हणजेच तिच्या बाळाला मारण्याचा जो प्रयत्न केलेला असतो तो प्रयत्न आता मात्र इकडे भूमीला आठवतो आणि त्यामुळे मात्र भूमी पुन्हा एकदा घाबरी होते आणि ही रागिणीचीच तर काही चाल नसणार आहे ना, किंवा या घरातले शत्रू काही माझ्या बाळावरती हल्ला करणार नाहीत ना परत? गुरुजींना काय संकेत द्यायचा आहे? आकाश म्हणतो, हे बघ, आपल्या घरामध्ये इतकी सगळी लोक आहेत जी तुझी काळजी घ्यायला तत्पर आहेत, त्यामुळे तू या सगळ्यामध्ये बिलकुल काळजी करू नकोस. यावरती भूमी मनातल्या मनात म्हणते, आकाश तुला माहित नाहीये, या घरातलीच लोक आहेत जी मला या सगळ्यामध्ये शत्रू आहेत आपली, हे तुला माहिती नाहीये. या घरातली लोक माझ्या वाईटावरती उठलेली आहेत हे तुला मी सांगून पटणार पण नाहीये आणि त्यामुळे मी तुला काहीही सांगितलं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये या गोष्टी पटणार नाहीत. मला तुला या गोष्टी
पटवूनच द्याव्या लागतील असं म्हणत भूमी आता सध्या तरी आकाशला काहीच बोलत नाही, पण मनामध्ये ती खूप घाबरलेली असते रागिणीच्या कारस्थानांना। आणि त्यामुळे आता मात्र भूमी विचार करते काहीही झालं तरी रागिणीची कारस्थानं आकाश समोर आणलीच पाहिजेत। आणि तिला गुरुजींचं सारखं सारखं वाक्य आठवतं की या घरामध्ये भूमीच्या बाळाला धोका आहे, त्या बाळाच्या जीवाला धोका आहे, खूप हितशत्रू आहेत जे भूमीच्या बाळावरती हल्ला करायला आहेत। असं हे वाक्य सतत आठवल्यावरती भूमी आता स्वतःच विचार करायला लागते की रागिणी आत्यांचंच नाव ह्या सगळ्यामध्ये पुढे आहे। तोपर्यंत रागिणीकडे पौर्णिमाला सांगायला लागते, बघितलंस कसा डाव खेळला तो मी, म्हणजे या सगळ्यामध्ये भूमीला अडकवण्यासाठी हा जो मी ट्रॅप रचला होता ना, हा ट्रॅप यशस्वी झालेला आहे। यावरती पौर्णिमा म्हणते पण यात तुमचा काय फायदा आहे? यावरती रागिणी म्हणते असं कसं, फायदा तर माझाच आहे ना। ती भूमी आता एका वेगळ्याच दबावाखाली राहणार आहे, सतत ती या दबावाखाली राहणार आहे की या सगळ्यामध्ये आता मात्र तिच्या बाळाला धोका आहे आणि ती विक्षिप्तपणे वागणार। ती विक्षिप्तपणे वागल्यावरती मग आकाशला समजणार की ही प्रेग्नंट असल्यापासून ही अशी विक्षिप्त वागते, हिच्यावरती तो विश्वासच ठेवणार नाही आणि इथेच आपल्याला खरी जी आपली खेळी खेळायची आहे ती खेळी आपण खेळायची असं म्हणत आता इकडे पौर्णिमा सांगत असते, खरं सांगू का तर हे गुरुजींचे शिष्य सुद्धा या सगळ्यामध्ये सामील होतील असं मला वाटलं नव्हतं। यावरती रागिणी म्हणते हा, म्हणजे जे आपले मेन गुरुजी आहेत ना ते या सगळ्यामध्ये आपली कधी साथ देणार नाहीत, पण हे गुरुजींचे शिष्य आहेत ना, मी याच दिवसासाठी पाळून ठेवलेले आहेत। याच दिवसासाठी हे शिष्य आता आपल्याला मदत करायला तयार होतात, त्यामुळे तू काळजीच करू नकोस, हे गुरुजींचे शिष्य या सगळ्यामध्ये आपली मदत नक्की करणार असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच अभिजित त्या गुरुजींना येऊन भेटतो आणि त्यांना त्यांचे पैसे देतो आणि म्हणतो ज्या वेळेला पुन्हा कधी मदत लागेल त्यावेळेला तुम्ही आईची अशीच मदत करत राहा असं म्हणत तो आता गुरुजींना पैसे देतो आणि ताबडतोब रागिणीला फोन येतो। रागिणीचा फोन आल्यावरती रागिणी म्हणते, वा, तुम्हाला जे काम सांगितलंय ते तुम्ही अचूक केलेलं आहे, यापुढे सुद्धा जशी कामच लागतील तशी मी तुम्हाला मदत करेन। यावरती आता मात्र गुरुजी म्हणतात, हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे आमच्या गुरुजींच्या सोबत राहून आम्हाला कधीच काही कोणत्याही प्रकारची लक्ष्मी मिळत नाही, आज तुमच्यामुळे आम्हाला लक्ष्मीचं तरी आता या सगळ्यामध्ये दर्शन होतंय, पण ह्या लक्ष्मीचं दर्शन असंच होत राहू दे। रागिणी म्हणते तुम्ही माझी अशीच मदत करा, मी तुम्हाला या सगळ्यामध्ये असंच दर्शन देत राहणार आहे असं म्हटल्यावरती गुरुजी फोन ठेवतात आणि त्यावेळेला रागिणी म्हणते, बघितलंस हा केशव कसा माझ्या पायाशी येऊन ठेपलेला आहे ते। यावरती मग मात्र आता इकडे लगेचच पौर्णिमा बोलायला लागते, केशव ते तर गुरुजी आहेत ना। रागिणी म्हणते जो आपला कोणी इमान विकतो ना तो कधीच गुरुजी असत नाही आणि जो इमान विकतो त्याला मी कधीच घाबरत नाही, कारण अशा लोकांचा मुळातच इमान असा काही नसतोच ना, त्यामुळे आपला इमान विकून जे लोक हे सगळं वागत असतात ना त्या लोकांना या सगळ्यामध्ये मी कधीही भाव देत नाही आणि कधीही त्यांना कोणत्याही प्रकारचा रिस्पेक्ट सुद्धा देत नाही। त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यामध्ये तो केशवच आहे आणि हा केशव म्हणजे माझ्या हातचा नोकरापेक्षा फार काही मोठा नाहीये असं म्हणत आता इकडे रागिणी पौर्णिमाला सांगत असते, आता तू खरी मजा बघ। भूमीला या सगळ्यामध्ये हे करण्यासाठी आपल्याला खूप मोठा आता एक पुरावा सापडलेला आहे की या सगळ्यामध्ये भूमी आता आकाशच्या नजरेमध्ये अशी काही उतरेल ना, मी असा काही डाव खेळेन की तू बघतच बसशील। आणि इकडे रागिणीने दुसरा डाव खेळायला सुरू केलेला असतं। रागिणीचा दुसरा डाव असतो त्याच्यामध्ये अभिजित सामील असतो। अभिजितच्या हातामध्ये बंदूक असते आणि ती बंदूक घेऊन अभिजित आता भूमी आणि आकाश ज्या वेळेला क्लिनिकमध्ये जायला निघालेले असतात तेव्हा त्यांच्या वाटेवरती येऊन तिकडे थांबतो। आकाश आणि भूमी ज्या वेळेला क्लिनिकमध्ये जायला निघतात त्यावेळेला क्लिनिकमध्ये जायला निघाल्यावरती इकडे आता अभिजित बरोबर नेम धरतो आणि आता या सगळ्यामध्ये भूमी आणि आकाश यांच्यावरती गोळी चालवण्यासाठी येतो। ज्या वेळेला तो गोळी चालवण्यासाठी येतो त्यावेळेला इकडे आता आकाश आणि भूमी एका बाजूला राहतात आणि त्याच वेळेला ती गोळी लागते घड्याळाला गोळी लागल्यावरती आकाश आणि भूमी त्या दिशेने पाहायला लागतात। काय झालं हे सगळं, काय शक्य आहे, अचानकपणे ही काच कशी काय फुटली? आता काचेला गोळी येऊन लागली असेल असं मुळातच कुणालाच वाटलं नसतं आणि त्यामुळे आकाश बोलतो, अगं ही काच कशी फुटली? तितक्यात तिथे पौर्णिमा
आजी आणि रागिणी येते. कसला आवाज आला, कसला आवाज आला असं म्हणत सगळेजण तिकडे गोळा होतात. त्यावेळेला सगळेजण गोळा झाल्यावरती मग मात्र आता आकाश म्हणतो, आजी अगं आम्ही क्लिनिकमध्ये निघालो होतो आणि क्लिनिकमध्ये निघाल्यावरती अचानकपणे ही काच अशा पद्धतीने फुटलेली आहे. आजी म्हणते, काय? पण ह्या काचेला फुटायला काय झालं? घड्याळाची अचानकपणे काच कशी फुटली? मग आता आगीत तेल ओतण्याचं काम करत पौर्णिमा म्हणते, अरे बापरे, घड्याळाची काच फुटणं म्हणजे हे खूप मोठं अपशकुन आहे. केलेल्या जाणाऱ्या कामामध्ये विघ्न येऊ शकतात असं म्हटल्यावरती मग मात्र आकाश म्हणतो, पौर्णिमा काय बोलतेस तू? यावरती रागिणी म्हणते, पौर्णिमा काय चाललंय तुझं? वेड्यासारखं काहीतरी बडबडू नको. यावरती पौर्णिमा म्हणते, नाही ग, नाही हो आई, म्हणजे या सगळ्यामध्ये असं म्हणतात की ज्या वेळेला आपण एखाद्या चांगल्या कामासाठी चाललेलो असू आणि जर काच फुटली तर ते काहीतरी अपशकुन असतो, आपलं काम हे होत नाही. म्हणून मी म्हटलं हो, हे दोघं जण क्लिनिकमध्ये चाललेत म्हणून मला त्यांची काळजी वाटली असं म्हणत पौर्णिमा मुद्दाम या सगळ्यामध्ये भूमीच्या मनामध्ये काहीतरी संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करते. त्यावरती रागिणी म्हणते, पौर्णिमा असं काही नसतं, ही श्रद्धा अंधश्रद्धा मानण्यावरती असते. तू या सगळ्यामध्ये भूमीला अजून घाबरवू नकोस. आकाश तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस. तू एक काम कर बरं, या सगळ्यामध्ये तू जा बरं, तू जा आणि भूमीला क्लिनिकमध्ये घेऊन जा. असं काहीही नसतं. या पौर्णिमाचं डोकं तिसरीकडेच धावतं. आता भूमी विचार करते, नाही, रागिणी आत्यांना असं वाटत आहे की या सगळ्यामध्ये माझ्या बाळाला काहीतरी व्हावं. हा अपशकुन घडल्यावरती इतका मोठा संकेत मिळाल्यावरती आता मी इथून घराबाहेर पडू शकत नाही. याच्यात मला काहीतरी करायलाच पाहिजे असा विचार करत आता मात्र भूमी सांगते, आकाश नको, मला सुद्धा असंच वाटतंय की या सगळ्यामध्ये आपण आता नको जाऊया. म्हणजे नको ते संकेत जर मिळत असतील तर आता आपण नको जाऊया. यावरती आता इकडे रागिणी म्हणते, असं काय करतेस भूमी? अगं तू जा, म्हणजे हे कसं आहे, हे असं ह्या पौर्णिमाच्या बोलण्यावरती काही तू विश्वास ठेवू नकोस ग. यावरती आकाश म्हणतो, हो भूमी, चल बरं तू चल, आपण जाऊया. डॉक्टरांकडे जाणं सुद्धा गरजेचं आहे ना. असं म्हटल्यावरती इकडे आता भूमी हट्टाला पेटते की मला जायचंच नाहीये. आकाश म्हणतो, ठीक आहे. आजी म्हणते, अरे आकाश तिच्या मनात नाही आहे ना, तर नको बरं तू नेऊस. तिच्यावरती जबरदस्ती करून तिला तू नेलंस तर तिला अजून त्रास होईल. असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो, ठीक आहे भूमी, आपण आज नको जाऊया, आपण नंतर जाऊया, आत्ता सध्या तू आराम कर. असं म्हणत आकाश सुद्धा या सगळ्यामध्ये न जाण्यासाठी तयार होतो. मग आकाश आणि भूमी दोघं जण रूममध्ये जातात. रागिणी विचार करते, भूमी मी जशी तुला नाचवतीये ना तशी तू नाचती आहेस आणि माझ्या तालावरती नाचताना तुला बघायला मला खूप आनंद होतोय. आणि त्यानंतर मग मात्र रागिणी इकडे आता भूमीला त्रास देण्यासाठी ताटामध्ये विष कालवायला लागते आणि म्हणते की होणाऱ्या आईचं हे आता खूप शेवटचं जीवन. आणि हे भूमी पाहते. मग ज्या वेळेला आकाश भूमीसाठी तेच ताट घेऊन येतो तेव्हा भूमी आता आकाश समोर तिचं सगळं सत्य आणते की आकाश ह्याच बाईने याच्यामध्ये विष कालवले. आकाश म्हणतो, काय बोलतेस आई, असं का करेल? यावरती भूमी सांगते, हो, मग हे ताट तुम्ही खाऊन दाखवा. आकाश म्हणतो, आत्या माझा तुझ्यावरती विश्वास आहे, पण भूमीसाठी तू ह्या ताटातला भात खा. असं म्हणत रागिणीला रंगेहात पकडलेलं असतं.